निवडला. आता उभे आयुष्य त्यांनी पोलीसमध्ये सेवा केली आणि रिटायर झाल्यानंतर कुठे पण डबल बारी असली की ते आपला यूट्यूबचा चॅनल घेऊन थाई येणार आणि आमचा सगळीकडे पोचवणार म्हणजे आमचा प्रसाराचं माध्यम असते बनले. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ अशी त्या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. आणि खरोखरच सुंदर असं मनोरंजन आणि बराचसा काय काय सांगायला नाही लिहूलंय. रूपाचा अभंग सादर करण्यापूर्वी एक दोन पॉईंट होते बुवांचे तेवढे फोडते, कारण मी जास्त काय बोलणार नाही कारण वेळ फार कमी आहे. बोला भरपूर रात्रभर आपण बोलू शकतो कारण दोन्ही बुवांचा गजर झाला पाहिजे. आणि त्यांना गुलामार का सांगले नाही जर टायमाच्या बाहेर गेलो माझी तळपायाच्या मस्तकात जाता म्हणजे काय करतलं काय तू तांडव नृत्य करतलं काय कसं भडाकलो बघा म्हणजे वाटासून आवटाळता नुसतो काय करू आणि ह्याचा काय नको केव्हा एकदा माईक माझ्याकडे येतात तसं देऊक मी पडलं टायमिंग बरोबरूनच देणार. सन्माननीय रवींद्र आनंद शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. बोने सांगितलं काय तुझी आता डबल बारी असतली पुढची तुझी बारी आहे म्हणाले काय तू हलवत होता मी बघते ह्याला काय केलं गुलामान माहिता त्या का आता हलवता जास्त आठवता कसं त्याचं कारण सांगते. एक दिवशी आजी एक याच्या बऱ्या नव्हता आजी घेऊन गेलो डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टराकडे गेलो आणि डॉक्टरांनी तपासलं आणि त्या लिक्विड दिलं औषध देतात खोकल्याचं औषध दिल्यानंतर थोडासा पाणी टाकून द्यायचा होता. आता खोकल्याचं औषध दिलं आणि म्हणालो रवींद्र शिंदे यांच्याकडून आनंदजी सावंत यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक केलं. धन्यवाद. डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांना आजी एकटा औषध दिलं आणि म्हणालो थोडासा गरम पाणी टाकाने त्याला फक्त देताना हलवून द्यायचा तेवढ्यात त्यांना लक्षात ठेवलं गुलामान आणि आजीचं खोकलो सकाळी चाळावलो खोकलो चाळावल्याबरोबर आजी एक सकाळी फातपाणी उठवल्या औषधाची बाटली फ्रीजवर होती ती घेतल्या अंतुनाच्या बाजू ठेवल्या बाटली आणि आजी एक झोपेची उठवली गदा 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 आजी एक हलवल्या तो आजी अर्धी आधी तो खोकल्या ना तिने थांबलेली यांना गाटा गाटा हलवल्या बरोबर आजीची आणि जी खवळा टाक लागली की नाही डरकाला औषधाच्या बाटले घातल्या आजी तो खोकलो काय बरोबर आहे ना परत डॉक्टरा फोन केला दुपारी डॉक्टर साहेब खोकलो काय बरं होय ना जास्त खळवाटता अरे तुका चांगले हलवून औषध देता होय काय ठीक आहे दुपारी बघतोय दुपारी कोणा तसाच केल्या झोपलेली बिचारा ती कामरून घेऊन ती उठवल्या गदा 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 हलवल्या बाटली बाजूकच रवली बाटली बाजू ठेवल्या ती का बिचारे हलवल्या तिचं खोकला आणि चाळावलो डरकाला डॉक्टरला परत फोन केला ना हो का औषधाचं गुण नाही 500 रुपये तुम्ही बाटल्याचं घेतला आता काय करायचं काय औषधाचं काही एक गुण नाही अरे तुका चांगलं आहे ना हलवून दे म्हणा होय काय रात्री बघतोय 12 जमान्यानं आजी उठवल्या हलवल्या ना औषध लक्षात घ्या आता औषध हलवून देऊ कोया औषध दिल्याबरोबर आजी थंडणीत सकाळी भाकरी करून घातल्या तेव्हा तो बारीया गेलो म्हणा तो हलवता सांगता बाकी काय नाही तो बोललो तितक्यात मी बोलणार मी पांचट अजिबात बोलत नाही माका पहिल्यापासून सवय नाही आणि ह्याच्यापेक्षा जर तुका पांचट बोलायची हिंमत असाल तर तू बोलू शकतो आय एम रेडी मी हॅपी आय एम हिअर डोंट वरी मी आहे तुका औषध दिल्याशिवाय राहणार दुसरी बारी माझ्याकडे कळतं काय लोक सगळी जरी घरात गेली 4:30 वाजता तुमच्या नळाचा पाणी सगळ्यांच्या जरी येला तरी तुमका ऐकाक गावतली दोघांची बारी चालू असतली हे तो असो फेस काढतलं की नाही नाही काय असं विषय काय नाही वाईट तर पेटवून ठेवते कारण गजरात जर आता ह्यो बोललंय नाही तर अजिबात बोलायचो नाही मांजरासारखं वजन करतो आणि माझ्याकडे देतो मी भपसाची बारी करू
देवा तुम्ही कशात थांबतास? विठ्ठल महादेव सावंत यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक केलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून एक पॉईंट सांगले तेवढं सांगते, पण तो बोललो तेवढाच बोलणार. मी माझ्या पदरचा काही बोलत माका म्हणायला लागलो. हो घराकडे गेलो, बऱ्याच दिवशी म्हणालो बायकोन कधी माझ्या जवान केलेलं कौतुक केलं नाही, कौतुक केलं नाही म्हणायला लागलो. आणि एक दिवशी गॅस संपलेलो आणि माझ्या बायकोन शेजारणीकडनं वाटीभर भाजी आणल्या. ती पहिलं मी घास तोंडात घातलं, तोंडात घास घातल्याने म्हणते काय काय आज भाजी केलं? वा वा वा, काय एक नंबर भाजी केलं. त्याबरोबर माझ्या काय होता घरातला फुकूक लागली. म्हणता गॅस बंद होतो म्हणा, शेजारणीकडनं वाटीभर भाजी आणली, ती तुका आज गोड लागली. एवढे दिवस 10 वर्ष संसार केलं, त्याचा काय एका अजून अनुभव थोडंसं कमी आताच झाला याचा. उगा जॅकेट नाही घातलं ना, त्या लग्नातला माझ्या लग्नातला जुना झाला. 10 वर्ष झाली, मी परत घालीत नाही, एकदा घातलेला. हो आता जवळजवळ 10 वर्षाचा जॅकेट काढणार नाही परत. खायच्या वारी तुम्ही युट्यूब ओपन करून बघा, लग्नाचा जॅकेट पैसे फेडून घेणार, फुकट जाऊन घेणार नाही. एक दिवशी असं नवीन बुवांचं लग्न झाला, म्हटलं आपला वहिनी प्रेमळ आमची बहीण, वाईट काहीच बोलणार नाही. तू का बोलायचा तर तू बोलू शकतस, पुढचा काय करू जाता मी बघतोय. पण तू ज्या पद्धतीने बारीक करणार त्या पद्धतीने मी प्रयत्न करतो. बहीण माझी म्हटलं काय करता ते बघेल आपली नुसती ही ही असतं. सकाळ दुपार संध्याकाळ, मी संध्याकाळचं बाजून गेलोय, ही ही दोघांतो हसण्याचा आवाज. म्हटलं आयला, मी म्हटलं वाटीभर भाजी खाल्ले तर म्हणता बायको लाटली फेकून माका मारतात. हे दोघा जण असतात कशी. एका बाहेर बोलवलं, बुवा जरा बाहेर ये. म्हटलं चांगलं आनंद आहे. तर काय नाही म्हणता आनंदी बिनंद काय का राग असो ना राग म्हणता काय सांगा नको. म्हणून काय तर मग बाजार असून सांगल्या येताना जरा दुधाची पिशवी घेऊन यावा. हाणलंय नाही तर म्हणलं लोक हातात गावात फेकून मारता. म्हणता माझ्यासारखी तुझी पण निघाली मारणारी. तर तू हसत की त्या काय नाही. चपाती लाटत असताना जर सांगल्या दुधाची पिशवी हाणलाच नाही म्हटलं काय, लाटणी फेकल्यानंतर लागली काय ती हसता. चुकवलंय का मी हसतोय. स्वर्गीय गोविंद अर्जुन दळवी साहेब उर्फ भाई दळवी यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष होऊन गेली. आजही आपण त्यांच्या साम्राज्यामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये आपण राहतो. जमीन जरी आपली असली तरी ह्या जमिनीचे खरे हकदार वारसदार छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बघा बोनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर इंडियाच्या बाहेर पण त्यांच्या मॅनेजमेंट होती. ती मॅनेजमेंट बाहेरच्या लोकांना पण घेण्याची वेळ आली आणि आमचे मॅनेजमेंट घेऊच्या परिस्थितीत आपले राजकारणी नसतं. अशी आपल्या राजाची नीती होती. कारण व्हॅलेंटाईन डे आता 14 फेब्रुवारी झाली. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे झाले. बरेचसे लोक आपल्या प्रियसीला घेऊन कुठे जातात, कोण काश्मीरला जाता, कोण दिल्लीला जाता, कोण कुठे जाता, कोण उटीला जाता, कोण गोव्याला जाता. काही लोक ताजमहाल दाखवण्यासाठी आपल्या प्रियसीला घेऊन जातात. ताजमहाल दाखवण्यासाठी प्रियसीला दिल्लीला घेऊन जातात, नाही तो ताजमहाल दाखवतात. ताजमहाल त्या बादशाहाने परत बांधला नाही पाहिजे म्हणून त्या कारागिरांचे हात छाटून टाकले त्या बादशाहाने. बघा म्हणून दुसरा ताजमहाल या धर्तीवरती परत झाला नाही. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा जो सिंधुदुर्ग बांधतो त्यालाच आम्ही छत्रपती म्हणून मानतो, त्यालाच आम्ही छत्रपती म्हणून मानतो, त्यालाच आम्ही छत्रपती म्हणून मानतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये माझ्या राजाच्या दरबारामध्ये स्त्रियांवरती कधी अत्याचार झाले नाही किंवा स्त्रियांवरती अन्याय झाले नाही. लढता लढता मावळ मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. म्हणाले हिच्या एवढी सुंदर रूपवती महाराज शोधून सापडणार नाही, महाराज हिला दासी म्हणून स्वीकारावं.
छत्रपती शिवाजी महाराज होते, मराठ्यांचा राजा होता, मनात नाही डगमगला, म्हणे साडी चोळी देऊन पाठवा या सुभेदाराच्या सुनबाईला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुनबाईचं, सुभेदाराच्या सुनेचं सुंदर रूप बघितल्यानंतर त्यांचं वर्णन कसं होतं बघा. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदली छत्रपती, वदली छत्रपती, वदली छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे उद्गार काढू शकतात. म्हणून आपल्याला अभिमान पाहिजे आपण या. आणि आजचा जर कुठला एकदम वाईट दिवस असेल तर आजच आपल्या महाराजांना देव आज्ञा झाली, तो आजचा दिवस होता. म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. आणि गाणी आता मी म्हटलं असते बुवा, पण आता डायरेक्ट तुमका गजर देते, कारण बरेच लोक गाणी वगैरे म्हणतात रूपकाच्या अगोदर. कारण मी आता म्हणत राहिलो तर त्याका पण आता तो मोळेलो आता तो तेव्हा आता तरतरी त्याका तरतरीले का तो गजर तरतरीत करतो का मी फरफरीत करतो याकडे गजर. त्यामुळे लगेचच रूपक घेतोय आणि बुवांना गजर देतोय. जास्त काही वेळ आता मी घेत नाही. माईक बंद झाला. बघा बघा एक नंबर कसुरीची उडी तिरकला
पुंडलिका भेटी आला पंढरे पुंडलिका भेटी Come on.